पुणे आणि परिसरातच स्वतःचे घर असावे हे प्रत्येक मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकाचे स्वप्न असते. वाढती घरांची किंमत, महागड्या बिल्डर्स प्रोजेक्ट आणि वाढणारा भाडे खर्च पाहता सर्वसामान्यांसाठी घर घेणे कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीतच म्हाडा लॉटरी ही नागरिकांसाठी मोठा दिलासा या ठिकाणी ठरते. तर पुणे म्हाडा लॉटरी 2025 अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवडसह सांगली व सोलापूर जिल्ह्यांमध्ये एकूण 4186 घरे उपलब्ध करून देण्यात येणार असून या लॉटरीसाठी तब्बल 2,15,000वरून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ही लॉटरी यंदाच्या वर्षातील सर्वात मोठ्या आणि चर्चेतील गृहनिर्माण योजनांपैकी एक या ठिकाणी ठरलेली आहे. तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता जाणून घ्या 4186 घरांसाठी बंपर लॉटरी नेमकी कोणत्या भागात मिळणार तुम्हाला घरे. तर पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाकडून म्हणजेच म्हाडा पुणे बोर्डकडून काढण्यात येणाऱ्या या लॉटरीमध्ये पुढील जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश आहे. त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली आणि सोलापूर ही घरे अल्प उत्पन्न गट म्हणजेच LIG, मध्यम उत्पन्न गट म्हणजेच MIG तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS यांच्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे विविध उत्पन्न गटातील नागरिकांना या लॉटरीत सहभागी होता येणार आहे. आता पुढे जाणून घेऊया अर्ज प्रक्रियेचा संपूर्ण तपशील नेमका काय झाला. तर म्हाडा लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया ही 11 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली होती. सुरुवातीला अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती. मात्र नागरिकांना कागदपत्राची पूर्तता, उत्पन्न दाखले, जातीचे प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र आदी गोष्टी पूर्ण करण्यासाठी वेळ लागल्यामुळे 2 वेळा मुदतवाढ देखील देण्यात आली होती. अखेर अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2024 रोजी ठेवण्यात आली आणि या कालावधीत विक्रमी अर्ज देखील त्या ठिकाणी प्राप्त झाले होते. आता पुढे जाणून घ्या अर्जांची विक्रमी संख्या. आकडेवारी थक्क करणारी. या लॉटरीसाठी एकूण 2,15,847 अर्ज प्राप्त झाले होते. प्रत्येक अर्जांसाठी 708 रुपये अर्ज शुल्क व 20,000 रुपये अनामत रक्कम म्हणजेच EMD घेण्यात आली होती. यानुसार एकूण 446,97,59,59,676 रुपये इतकी रक्कम म्हाडाकडे जमा झाली आहे. ही रक्कम पाहता या लॉटरीची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना आपल्याला या ठिकाणी येत असते. आता जाणून घेऊया सोडत काढण्यास विलंब नेमका का होत आहे. म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सोडत काढण्यास विलंब होण्यामागे काही महत्वाची कारणे देखील आहेत. त्यापैकी पहिले म्हणजेच अर्जांची प्रचंड संख्या, विविध आरक्षण, प्रवर्गानुसार अर्जांची तपासणी, तिसरे म्हणजेच उत्पन्न, जात, अपंगत्व, माजी सैनिक अशा वेगवेगळ्या विभागांतील अर्जांची स्वतंत्र पडताळणी करणे, तसेच तांत्रिक आणि प्रशासकीय तपासणी प्रक्रिया करणे. ही सर्व पडताळणी संबंधित विभागांकडून सुरू असून शनिवारपर्यंत पूर्ण होण्याची या ठिकाणी शक्यता देखील आहे. आता जाणून घ्या सोडत नेमकी कधी निघणार याची संभाव्य तारीख काय. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 11 डिसेंबर रोजी सोडत काढण्याचे नियोजन होते. मात्र अर्जांची संख्या जास्त असल्यामुळे ही तारीख पुढे देखील ढकलण्यात आली. नवीन अंदाजानुसार सोडत 16 किंवा 17 डिसेंबर 2025 रोजी काढली जाऊ शकते. म्हाडाकडून येत्या 4 ते 5 दिवसात सोडत घेण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी सुरूच आहे. पुढे जाणून घेऊया आचारसंहिता लागल्यास नेमके काय होणार. तर राज्यात पुढील आठवड्यात जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका यांसाठी आचारसंहिता लागू होण्याची मोठी शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाल्यास कोणतेही मोठे शासकीय निर्णय किंवा कार्यक्रम राबवण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी या ठिकाणी आवश्यक असते. याबाबत बोलताना म्हाडा अध्यक्षांनी असे स्पष्ट केले आहे की ही सोडत नागरिकांच्या हिताची बाब असल्याने आचारसंहिता लागली तरी राज्य निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन सोडत या ठिकाणी जाहीर केली जाईल. आता पुढे जाणून घेऊया दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. या महत्वाच्या लॉटरी सोडतीसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात येणार आहे अशी माहिती ही म्हाडाकडून देण्यात देखील आली आहे. यामुळे या सोडतीला राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर मोठे महत्व देखील या ठिकाणी प्राप्त झाले आहे. आता या ठिकाणी पुढे पाहून घ्या अर्जदारांनी नेमके पुढे काय करावे. सोडतीच्या पार्श्वभूमीवर अर्जदारांनी खालील बाबी लक्षात घ्याव्यात. त्यामध्ये म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर नियमित अपडेट तुम्ही तपासा. नोंदणीकृत मोबाईल नंबर व ईमेलवर येणाऱ्या सूचनांकडे तुम्ही लक्ष ठेवा. फेक मेसेज, अफवा किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित बातम्यांवर तुम्ही विश्वास या ठिकाणी ठेवू नका. सोडतीनंतर विजेत्यांना पुढील कागदपत्र पडताळणीसाठी सूचना देखील त्या ठिकाणी दिल्या जातील. आता आपण या संपूर्ण म्हाडा घर योजनेचा तसेच आपल्या संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा पाहून घेऊया.
पुणे म्हाडा लॉटरी 2025 ही पुणे व परिसरातील घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी एक मोठी संधी आहे. 4186 घरांसाठी आलेले 2.15 लाखांहून अधिक अर्ज हेच सांगतात की म्हाडाच्या स्वस्त घरांच्या योजनांवर नागरिकांचा किती मोठा या ठिकाणी विश्वास आहे. सोडतीला थोडा विलंब झाला असला तरी तो पारदर्शकता आणि योग्य पडताळणीसाठी असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट देखील करण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व अर्जदारांचे लक्ष 16 डिसेंबर आणि 17 डिसेंबर या संभाव्य तारखांकडे या ठिकाणी लागलेले आहे. स्वस्त, सुरक्षित आणि शासकीय हमीचे घर हवे असेल तर म्हाडा लॉटरी हेच सर्वोत्तम या ठिकाणी माध्यम ठरत आहे. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.